सामर्थ्यवान असणारा हा सहस्रबाहू एकदा अरण्यामध्ये संचार करत असताना जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला आणि तिथं आल्यानंतर जमदग्नींना असं वाटलं आपला राजा आलाय म्हणून राजपाठ राजवैभवात जसं त्याचं तिथं आदरातिथ्य होत होतं त्या पद्धतीचं आदरातिथ्य त्यांनी तिथं केलं। सहस्रबाहू चिंतेत पडला, आपल्या सोबत एवढं सैन्य आपण घेऊन आलोय, जसं आपल्याला एखाद्या राजघराण्यात आपला पाहुणचार होतोय की काय असं वाटतंय, तेही ऋषींच्या झोपडीमध्ये, या ऋषींच्या आश्रमात एवढं असणारं साहित्य कसं उपलब्ध होतं। चौकशी करायला लागला। आता काही लोकांना वाईट सवय असते चौकशी करायची, पण तो चौकशा करायला लागला बसल्यावर। म्हणे एवढं सगळं कुठून येतंय, हा तर आश्रम आहे, ते ऋषी आहेत, काही त्याचा इन्कमिंग अशी काहीच नसते, काही कोणी नोकरीला नाहीये, काही पगार नाहीये, मग एवढं सगळं कसं येतं। आणि मग एका शिष्यानं सांगितलं आमच्याकडे कामधेनू आहे ना म्हणे, ती आम्हाला सगळं पुरवत असते। या सगळ्या गोष्टींची ऋषींना काय गरज आहे म्हणे, कामधेनू तर आपल्या राज्यात पाहिजे, आपल्या राजवाड्यात पाहिजे, ऋषींना काय गरज आहे भोगाच्या साधनांची, ऋषी आहेत ना, ते आश्रमात राहत आहे, बरोबर आहे ना। पण येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य व्हावं ह्यासाठी त्यांना गरज वाटते, म्हणून कामधेनू ऋषींच्या वाटेवर आलेली होती, ही आपल्या राजवाड्यात पाहिजे। पण ऋषींनी नम्रपणे सांगितलं ही आमची आई आहे, आमची माता आहे, तिची सेवा व्हावी म्हणून आम्ही तिला इथं आणले, उपभोग घेण्याकरता इथं आलो नाही, तुम्ही आमचे राजे आहात, तुमचं आदरातिथ्य व्हावं ह्यासाठी आम्ही हे सगळं तुमच्या समोर ठेवलं। एकदा नकार दिला, दोनदा नकार दिला, पण सहस्रबाहूनं मात्र शेवटी कामधेनू चोरून नेली। परशुरामजी त्यावेळेला अरण्यामध्ये लाकडे घेण्यासाठी म्हणून गेले होते। सर्व असणारे जे शिष्य होते ऋषींचे आपसात चर्चा करत होते, कामधेनूला कुणीतरी चोरून नेलं, कामधेनू कुणीतरी चोरून नेली। ज्या वेळेला परशुरामजी आले, हातातली लाकडं टाकत विचारलं कामधेनू चोरून नेली म्हणजे तुम्ही कुठं गेला होतात? म्हणे आम्ही इथंच होतो। कुणी नेली? म्हणे राजा आले होते सहस्रबाहू, आणि त्यांनी आमच्या नकळतच म्हणे विचारलं नाही विचारलं, म्हणे ऋषींनी नकारही दिला होता, पण त्यांनी नेलीच काय, आपल्या हातातली लाकडं टाकून दिली, एका हातात धनुष्य एका हातात परशु घेतला आणि त्या ठिकाणी निघाले युद्धासाठी। राजा माहिष्मतीच्या प्रवेशद्वारापर्यंतच आलेला होता कामधेनूला घेऊन, त्यांचे सर्व असणारे ते सैन्य। आणि परशुरामांनी ललकारलं, हातातली परशु चमकत होती, त्या जटा उन्हामध्ये चमकत होत्या, लाल डोळे रागाने लालबुंद झाले होते, जणू काही अग्नी ओकत होते का काय। आणि घमासान असणाऱ्या युद्धाला सुरुवात झाली। ललकारला राजा आमची आई आहे कामधेनू आणि तू तिला चोरून नेलंस, हे बरं नाही केलं। अरे राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं, जरा नीतीने आणि न्यायानं राज्य करायला शिक, हे असे धंदे कशाला करतोयस। सहस्रबाहूला राग आला महाराज, त्यानं प्रतिकार केला। जेव्हा हे सगळं पाहिलं, अनेक हजार औक्षणी असणारे सैन्य त्या ठिकाणी परशुरामांवर चालून आलं, पण एवढ्या सैन्याचा एकटा निपात परशुरामांनी केला, एकटे परशुराम एका साईड आणि दुसऱ्या बाजूने औक्षहिणी सैन्य, तरी एवढ्या सैन्याचा निपात एकट्या परशुरामांनी केला, एवढं सामर्थ्यवान असणारे परशुराम। आणि मग मात्र तो सहस्रार्जुन चालून आला, पहिल्याच असणाऱ्या परशुच्या घावामध्ये अर्धे हात तर निकामीच केले, बाणांसहित काढून टाकले आणि सहस्रबाहू त्या ठिकाणी तडफडत पडला। दुसरा असणारा जो प्रहार आहे परशुचा, तो प्रहार त्यांनी सहस्रबाहूच्या मानेवर केला आणि त्या ठिकाणी सहस्रबाहूचा वध केला। कामधेनूला घेतला आणि सुखरूप आपल्या आश्रमामध्ये आले। जमदग्नीजींनी पाहिलं आणि सांगितलं पुत्रा काय केलंस हे? अरे ब्राह्मणांनी दया दाखवायची असते, युद्ध करणं आपला धर्म नाहीये, आता तुला एक काम करावं लागेल। काय पिताश्री? म्हणे आता तुला तीर्थयात्रेला जावं लागेल, या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून तीर्थयात्रा कर। मनाला तर पटत नव्हतं, पण तरीही परशुरामजी वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेले आणि वर्षभर तीर्थयात्रा करून घरी आले। प्रसंग घडला, आपली आई असणारी रेणुका माता, जमदग्नी आणि रेणुकेचे असणारे पुत्र परशुरामजी। रेणुका माता एकदा जलाशयावर गेल्या जल भरण्यासाठी। चित्रांगद नावाचा असणारा जो गंधर्वराज आहे, तो गंधर्वराज काही अप्सरांसह त्या ठिकाणी क्रीडा करतोय
आणि रेणुका मातेचं लक्ष गेलं. सहज म्हणून पाहिलं, मनात काही भावना नव्हती, पण सहज म्हणून ते जे क्रीडा करतायत ते पाहिली आणि पाणी घेऊन आपल्या परत आल्या. आणि हे जमदग्नींनी तिकडे आपल्या अंतर्दृष्टीने ओळखलं. विचारलं एवढा उशीर का झाला. आता त्यांना माहिती आपण खरं बोललो तरी यांना कळणार आहे, खोटं बोललो तरी कळणार आहे, म्हणून सांगितलं स्वामी माझ्याकडून चूक झाली, मी असं वागायला नको होतं. त्या ठिकाणी आपले इतर पुत्र आणि परशुरामजी होते. जमदग्नीजींनी आज्ञा दिली हिचं शिरच्छेद करा. इतरांनी ऐकलं नाही, पण परशुरामजींनी मात्र पितेच्या आज्ञेचं पालन केलं आणि तिचे जे शिर आहे ते धडा वेगळं केलं. म्हणे या मुलांनी माझं ऐकलं नाही, तू आज्ञाधारक पुत्र आहेस, आता यांचंही धड शिरा वेगळं, यांचंही असणारं शिर जे आहे ते धडा वेगळं कर. तेही आज्ञाचं पालन केलं. आणि जमदग्नी म्हणतात मी तुझ्यावर प्रसन्न झालो. मग काय मागायचंय पिताश्री, एकच द्या. आता हे जे कृत्य माझ्याकडून घडलंय ना, माझ्या आईचं आणि भावांचं असणारं शिर पुन्हा जोडून द्या, त्यांना पुन्हा जिवंत करा, एवढंच मागणं आहे. प्रसन्न झालेत पिताश्री. म्हणे तथास्तु, मी खरंच भाग्यवान आहे की तू माझ्या वंशाला जन्माला आलास म्हणून. आणि त्या ठिकाणी रेणुका मातेही आपल्या पूर्वस्थितीमध्ये आल्या आणि इतर असणारे जे आपले भाऊ आहेत तेही जिवंत झाले. परशुरामजी आईचीही आज्ञा मोडत नव्हते, आईचंही मन मोडत नव्हते आणि पिताजींचंही मन मोडत नव्हते. तीच रेणुका माता माहुरगड वासिनी, आता जिचा आपण कुलदेवता म्हणून पूजन करतो, अशी ती रेणुका माता परशुरामजींची आई आहे. आणि पुढचा असणारा प्रसंग, काही काळ तपसाधनेसाठी गेलेले परशुरामजी सहस्रबाहूचे असणारे हजारो मुलं, 10,000 मुलं आहेत आणि त्या 10,000 मुलांनी आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेण्याचं ठरवलं. आश्रमात आले, सर्व नासधूस केली आणि जमदग्नींचं असणारं शिर उडवलं. रेणुका मातेने परशुरामजींना आज्ञा दिली या गोष्टीचा सूड तुला घ्यायचा आहे. म्हणून परशुरामजींनी रेणुका मातेच्या समोर त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, एकही क्षत्रिय या पृथ्वीवर मी शिल्लक ठेवणार नाही. संपूर्ण असणाऱ्या पृथ्वीवर भ्रमण करत असताना परशुरामजींनी एकदा नाही, दोनदा नाही, आपल्या सामर्थ्यानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. एवढे सामर्थ्यवान परशुरामजी. असा असणारा हा भगवान परशुरामांचा अवतार, सप्त चिरंजीवांपैकी एक असणारे भगवान परशुराम. इथपर्यंत आपण सूर्यवंशाची असणारी परंपरा त्या ठिकाणी पाहतोय आणि याच वंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी रघु, अज आणि दशरथ राजांचं असणारं सुंदर चरित्र आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपल्याला शिरायचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं भगवंताचं भजन करायचं.